हॅलो गाईज, कशा आहोत? आय होप सर ठीक असेल. म्हणजे आम्ही गेलो ॲडमिशनसाठी. बघू शकता गाईज, सकाळचं गेलो होतं, अकराला पोचलो. खूप थकलो होतं. आमची हालत किती खराब झाली. माझी कॉलेज वगैरे कशी आहे, काय आहे. माझी नवीन फ्रेंड भेटली. मग त्या दीदीने आम्हाला थोडीफार कॉलेज वगैरे दाखवली, हॉस्टेल वगैरे. मग आम्ही घरी जाताना थोडंफार शूट केलं गाईज. बघू शकता, खात वगैरे गेलो, मस्ती मजा करत गेलो. बरंच लांब होतं गाईज. मग तिथले काही गाव वगैरे बघितले काही, आणि बरंच काही गप्पा वगैरे मारत बस. चिप्स वगैरे घेतले आम्ही 2 पिशव्या. बघू शकता, घरी घेऊन जेवण्यासाठी आणि थोडंफार खाण्यासाठी. पण इथे किती छान नदी होती. थोडंफार आम्ही थांबवली गाडी आणि फोटोशूट वगैरे केलं होतं. किती छान व्ह्यू आहे गाईज. असं वाटत होते की इथेच थांबू आणि इथेच राहू. एवढा भारी वातावरण होतं. मग आम्ही थोडंफार रस्त्यात मंदिर दिसलं आम्हाला महादेवचं. मग आम्ही त्या मंदिरात गेलो दर्शन वगैरे करण्यासाठी मम्मीसोबत. बरंच रिलॅक्स वगैरे केलं. बरेच 5-6 तासाचा प्रवास होता आमचा. खूप थकून गेलो होतो. मग छोटंसं मंदिर वगैरे इथं मस्त डोंगरात मंदिर होतं. मग थोडंफार आम्ही त्या मंदिराची दर्शन वगैरे घेतलं. महादेवचं मंदिर बघायचं खूप छान होतं. मंदिर खूप छान वाटलं आम्हाला. पप्पा, मम्मी, मी गेले, बाजूची दीदी, मंदिरात पोचलो आम्ही. दर्शन वगैरे घेत होतो. किती छान वाटत होतं काय. बघू शकता, मम्मीसोबत मम्मी मागे होती. मस्त महादेवचा पिंड वगैरे होता. आम्ही बरेच काही पूजा वगैरे केली आणि थोडंफार बसले. महादेवचा पिंडला आहे. तिथं खूप छान नदीतलं पाणी एवढं छान वाहत होतं ना गाईज. पाणी वगैरे किती छान वाहतंय गाईज. बघू शकता महादेवचं एवढं भारी मंदिर वाटत इथं. होतं. थंड वातावरण आणि वातावरण वगैरे खराब होतं, त्यामुळे मग खूप छान वाटलं इथं काय वाजता. बघू शकता गाईज, मस्त छोटंसं मंदिर किती होतं पण छान मंदिर. होतं. शिव नमस्ते. महादेवचं मंदिर होतं गाईज. मध्ये आतमध्ये मंदिरात गेलो आम्ही. महादेवची पिंडवरती पूजा वगैरे केली काही गाईज पप्पांसोबत. बघू शकता मम्मी त्यानंतर त्यांचा फोटोशूट वगैरे केला आम्ही. कोणता मंदिर आहे. थोडंफार फोटोशूट वगैरे केलं त्यांचं. महादेवचं दर्शन वगैरे घेतलं. मग जात होतो. आमचा न्यू ड्रायव्हर जिजूनी गाडी वगैरे चालवली. बघू शकता गाईज, मला तर खूप भीती वाटत होती. न्यू ड्रायव्हर गाडी चालवत होती, त्यामुळे मम्मी सहज ओम नमः शिवाय करत बसली होती गाईज. किती छान व्ह्यू होता गाईज. बघू शकतो, एवढं भारी वातावरण होतं की मस्त डोंगरची बागेत छोटीशी नदी वाहत होती गाईज. एवढं छान स्वच्छता पाणी आणि असं वाटत होते की मस्त बसू त्या पाणीमध्ये आणि मस्तपैकी नजारा एन्जॉय करत बसतो. मग आम्ही आत्याकडे निघालो गाईज पुढच्या प्रवासला. तिथं आत्याकडे जेवण वगैरे केलं काही. मग वहिनी स्वयंपाक करत होती. आजसाठी एवढाच ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय गाईज.